नमस्कार, मी कविता स्वयंपाकघर रेसिपी चॅनलवर आज आपण बनवणार आहोत अळूचं पतपत किंवा अळूची आमटी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। मी 8-9 अळूची पानं घेतली आहेत, ती स्वच्छ साफ करून त्याचे देठ काढून घेतले आहेत आणि देठची अशी सालं काढून घ्यायची सगळ्या अशा प्रकारे निघून येतात। मी सर्व देठाची सालं काढून घेणार आहे आता। अळू आपल्याला आता चिरून घ्यायचं आहे, त्यासाठी मी हाताला थोडासा कोकम रस लावून घेते। हाताला खाज येऊ नये म्हणून थोडासा लावून घ्यायचा। अळू आपल्याला चिरून घ्यायचा आहे, त्यासाठी मी असे देठांमध्ये तसे पानामध्ये देठ ठेवून घेतले आहेत। सुरीने आपण असे 2 भाग करून घेऊया। पातळ चिरून घ्यायचं। अशा प्रकारे मी सर्व अळू चिरून घेते। अशा प्रकारे मी सर्व अळू कापून घेतलेला आहे। आता आपण एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेणार आहोत। जाडसर कापलं तरी काय नाही, आपण पुन्हा शिजल्यावरती मिक्सरला लावून घेणार आहोत। अळूमध्ये आपल्याला आता थोडासा कोकम रस टाकायचा आहे आणि थोडंसंच पाणी टाकायचं आहे। चार 5 तास आधी मी वाटाणे थोडेसे भिजवून ठेवलेले ते घेतले आहेत एका वाडग्यामध्ये आणि अळू घेतलाय। त्याच्यामध्ये थोडंसं वाटाण्यामध्ये मीठ टाकूया। तुम्हाला जे कडधान्य आवडतं ते तुम्ही टाकू शकता आणि अळूमध्ये पण थोडंसं मीठ टाकूया आणि थोडंसं असं हलवून घेऊ। आता हे वाडगं त्याच्या कुकरच्याच भांड्यामध्ये डब्यामध्ये ठेवायचं आहे अळूच्या वरती आणि हे कुकरला 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। वाटाणे आपले मस्त असे शिजलेले आहेत बघा, अळू पण उकडलेला आहे। आता आपण वाटाणे काढून घेऊया आणि अळू थंड व्हायला देऊन मिक्सरला लावून घ्यायचं आहे। अळू मी मिक्सरला लावून घेतला आहे। आता आपल्याला अळूची आमटी फोडणीला द्यायची आहे, त्यासाठी मी 4 ते 5 कोकम घेतले आहेत त्यामध्ये टाकायला। कांदा घेतला आहे थोडासा आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत। टोमॅटो घेतला आहे 1 बारीक चिरून आणि मसाल्यामध्ये मी आपला घरगुती मालवणी मसाला घेतला आहे 1-1.5 चमचा, लाल तिखट घेतला 1 चमचा आणि गरम मसाला घेतला आहे 1/2 चमचा। मीडियम फ्लेमवरती मी टोप ठेवून त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलं आहे। तेल आपल्याला गरम व्हायला द्यायचं आहे। तेल आपलं गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आता आपण ही लसूण कापून घेतली आहे ती टाकूया। ती तेलामध्ये मस्त अशी भाजून घेऊ। लसूण भाजल्यावर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचं। आलं लसूण पेस्ट 1/2 चमचा टाकूया, ती पण तेलामध्ये भाजून घेऊया। आलं लसूण पेस्ट भाजल्यावरती आता आपण हे मसाले घेतले आहेत ते पण तेलामध्ये टाकूया फोडणीला आणि याला तेल सुटायला द्यायचे मसाल्यांना। मसाल्याला आपल्या तेल सुटल्यावर आपण अळू मिक्सरला लावून घेतलाय ते आता फोडणीला टाकूयात।
आता आपण कोकमं घेतली आहेत ती टाकूया त्याच्यामध्ये आणि सफेद वाटाणे मी उकडवून घेतले आहेत ते पण टाकूयात आणि मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये मी मालवणी पद्धतीचे वाटणं घेतले आहेत ते टाकूया। त्याची रेसिपी मी दाखवली आहे माझ्या चॅनलवरती, ती तुम्ही पाहू शकता। ते 2 चमचे टाकले आणि पाणी टाकूया थोडंसं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे। मस्त अशी आपली अळूचं पतपत किंवा अळूची आमटी पण म्हणू शकता आपली बनवून तयार आहे। तुम्ही पण बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।